Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamante with you again. BMC लॉ ऑफिसरच्या ज्या काही वॅकन्सीज आउट झालेल्या आहे त्यामध्ये विदिन 1.5 मंथमध्ये तुमचे एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येण्याचं एक प्रॉबॅबिलिटी आहे. म्हणजे एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन इन द सेन्स की आपली एक्झामच 1-2 महिन्यात होणार आहे अशी प्रॉबॅबिलिटी इथे आहे. तर यासाठी जे की मी ऑनलाईन कोर्सेस सुरू केले आहे त्याचे ॲडमिशन सुरू आहे. जे ते तुम्ही इथे पाहू शकता की ज्युडिशियल विंग्स ॲपवर आपण BMC लॉ ऑफिसर एक कोर्स क्रिएट केलेला आहे आणि त्यामध्ये अगदी मिनिमम फीजमध्ये मी तुम्हाला इथे पूर्ण कोर्स प्रोव्हाइड करणार आहे. तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही BMC लॉ ऑफिसर कोर्सवर जाऊन तिथे तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या कोर्सेसची माहिती त्यामध्ये मिळेल. तिथे अपलोड केलेले जे काहीही तुमचे PDFs आहेत जे काही तुम्हाला आत्ता सिलेबससाठी लागणार आहे तेही मिळेल आणि काही नोट्सही मिळेल. हा MCQज पॅटर्न आहे त्यामुळे आपण MCQज थ्रूच जाऊया. MCQच्याच नोट्स आपण इथे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मी आणि सगळ्या गोष्टी MCQ थ्रू आपण इथे नोट्स वाईज इथे जाणार आहोत. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला सिलेबस काय असणार आहे आणि त्याला किती मार्कासाठी इथे दिले आहे आणि तो कसा कव्हर करायचा आहे हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. सो जस्ट गिव मी 1 सेकंड. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला सिलेबस तुमचा आहे दॅट इज इंग्रजी आणि मराठी. मराठी ही तुम्हाला बेसिकली जे की 10वी-12वीपर्यंतचं बेसिक STI जे की जे MPSC थ्रू जे STIs आणि सरळ सेवा भरतीच्या एक्झाम्स घेतल्या जातात त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश जे की बेसिक असतं त्यामध्ये इथेसुद्धा बेसिकली तुम्हाला इंग्लिश आणि मराठी आहे. इथे तुम्हाला दुसरे लेक्चर्स जे आहेत ते इथे लेक्चर्स घेतील आणि त्यामध्ये 20-20 मार्काचा स्कोअर तुम्हाला इथे तयार करून देतील. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जे काही करंट अफेअर्स आहेत त्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही पण आहे. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात तुम्ही त्या लँग्वेजमध्ये माझ्याकडनं हे शिकू शकता, वेदर इन इंग्लिश और वेदर इन मराठी. सो चालू घडामोडीमध्ये दोन्हीही आहे. हा जो चालू घडामोडीचा जो प्रोव्हिजन आहे हा आपल्याला 10 मार्कासाठी म्हणजेच 20 मार्क पूर्ण यामध्ये दिले आहे. त्यामध्ये करंट अफेअर्समध्ये तुम्हाला फक्त चालू घडामोडी नाही आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स आहेत. त्यामध्ये करंट अफेअर्स रिलेटिंग टू द महानगरपालिका आणि प्रशासनासंबंधितची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. म्हणजे जे काही कॉर्पोरेशन्स आहे, जे काही प्रशासन आहे महानगरपालिकेचं यामधला जे काही लिगल ॲस्पेक्ट्स आहे हे आपल्याला स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, मग त्यामध्ये लॉ ऑफिसरच्या ड्युटीज काय असतील किंवा जे काहीही लिगल ॲस्पेक्ट्स रिलेटिंग टू द कॉर्पोरेशन्स आणि महानगरपालिका आहे हे आपल्याला कव्हर करायचं आहे. यामधला विशेष म्हणजे अर्धा प्रोव्हिजन आपला करंट अफेअर्समधला महानगरपालिका ॲक्टमधून सुद्धा म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट्समधून सुद्धा कव्हर होईल, पण करंट अफेअर्स आपलं तिथे कव्हर होणार नाही. करंट अफेअर्स आपल्याला इथनं कव्हर करावं लागणार आहे. त्यानंतर मुंबईबाबतीची माहिती जे काही रिलेटेड मुंबई महानगरपालिकाच्या अंतर्गत जेवढेही मुंबईचा पोर्शन आहे आणि जे काहीही मुंबईबद्दलची माहिती आहे ही आपल्याला करंट अफेअर्समधनं कलेक्ट करावी लागेल. याच्या सगळ्या करंट अफेअर्सच्या नोट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील. नोट्स प्रोव्हाइड करून तुम्हाला शिकवलं जाईल जेणेकरून तुम्हाला अदर मटेरियल कुठेही शोधण्याचं काम पडू नये. आणि ह्या 20-20-20 असा 60 मार्काचा जो प्रोव्हिजन तुमचा इथे सिलेबस दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर करता यावा. I know that की we are not the mathematicals and MPSC student because we are the law students. आपल्याला या जो प्रोव्हिजन आहे किंवा जो सिलेबस आहे याच्याशी कुठल्याही प्रकारे काही संबंध नाही आहे, तरीसुद्धा आपण इथे काय करू शकतो, याला एक 1 मंथ स्ट्रॅटेजी, एक 15 दिवस देऊन पूर्ण सिलेबसला 1 ते 1.5 महिना देऊन आणि याला 15 दिवस देऊन आपण हा जो सिलेबस आहे तो प्रॉपरली इथे कव्हर करू शकतो. डेफिनेटली एक स्ट्रॅटेजी हवी असते आणि काय येणार हेही महत्त्वाचं, बिकॉज करंट अफेअर्स हा अथांग सागर आहे आणि प्रॉपरली एक सिलेबस आपल्याला दिला आहे, त्याच सिलेबसवर आपल्याला फोकस करायचा आहे. तर इथे रेडीमेड सगळं मटेरियल तुम्हाला तर अवेलेबल मिळणारच आहे आणि मोर ओव्हर तुम्हाला इथे नोट्ससुद्धा. सो त्यानंतरचा जो आपला सिलेबस आहे दॅट इज फॉर द 10 मार्क्स बौद्धिक क्षमता म्हणजेच रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग किंवा रिझनिंग आपण याला असं म्हणू शकतो. यामध्ये मॅथ्स शिकण्याची आपल्याला गरज नाही आहे किंवा मॅथमॅटिक्सकडे आपल्याला जायचं नाही आहे. इथे प्रॉपर जे लेक्चरर्स आहे तुम्हाला एक ट्रिक सांगतील आणि त्या ट्रिक्सनुसार काही उदाहरणं तुमच्याकडनं इलुस्ट्रेशन्स आणि ॲज इट इज क्वेश्चन जे की MPSC पॅटर्ननुसार येतात त्यावर आपण इथे तयारी करू शकतो. आणि जे काही तुम्हाला आमचे लेक्चर्स होम वर्क देतील ते तुम्हाला तेवढं कंप्लीट करावं लागेल. इथे तुमचा 20 मार्काचा स्कोअर होऊन जाणार आहे. आता हा जो पूर्ण स्कोअर आहे तुमचा 20-20-20
20 म्हणजेच हा 40 आणि 40 80 मार्काचा स्कोर आहे. आता यामध्ये जर तुम्ही स्कोर नाही केला किंवा मग हे स्किप केलं, भरपूर स्टुडंट मला हेही विचारतात की मॅम हे स्किप केलं तर चालेल का? अजिबात नाही, याला स्किप नाही करू शकत. जर इथे स्किप केलात तुम्ही तर डेफिनेटली कोणी ना कोणी तुमच्यावर जाणारच आहे आणि तो मार्क्स घेऊन पुढे निघून जाईल. मग यामध्ये असंही नाही आहे की इथे क्वालिफाईंग मार्क्स आहे चला मेन्समध्ये मिळवूया किंवा इंटरव्ह्यूमध्ये मिळूया. हा तुमचा फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे, इथेच तुम्हाला स्कोर करायचा आहे. त्यामुळे ह्या 80 मार्कावरही आपल्याला जास्तीत जास्त भर देणे अत्यंत गरजेचं आहे. 15 ते 20 दिवसाचा हा तुमचा सिलेबस आहे. जास्तीत जास्त तुम्हाला करंट अफेअर्सचं तुम्हाला स्वतः हे सगळं करावे लागेल. आम्ही फक्त जास्तीत जास्त तुम्हाला एक ट्रिक सांगू शकू की कसे लक्षात ठेवायचे आणि मटेरियल प्रोव्हाइड करणार आहोत, पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर रिझनिंगचं आमच्या हातात आहे. त्यानंतर काही चालू घडामोडींचं तुम्हाला प्रोव्हाइड करणं आमच्याच हातात आहे. इंग्लिश आणि मराठी ही आमच्याच हातात की आम्ही तुम्हाला तयार करून देऊ, पण अभ्यास यावर तुम्हाला करावा लागणार आहे. 80 मार्कामध्ये कमीत कमी 20 मार्क जरी चुकले तर 60 मार्काचा ॲव्हरेज तुमचा इथनं यायलाच हवा. सो हा एक आपला पोर्शन झाला जो की जनरल सिलेबसबद्दल बोलतो BMC लॉ ऑफिसरचा. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनासंबंधीची माहिती याबद्दल जो इथे आपल्याला सिलेबस दिलेला आहे 120 मार्काचा सिलेबस हा आहे. मग आता 120 मार्क म्हणजे खरं तर आपण लॉ स्टुडंट आहोत. 120 मार्क्सपैकी आपल्याला 120 मार्क्स कसे मिळवता येईल यावर आपल्याला टार्गेट ठेवायचंच आहे. कारण इकडे मे बी आपले चुकू शकतात. पहिला जो पार्ट दिलेला आहे तुम्हाला यामध्ये चुकू शकतात, कारण की वी आर नॉट द मॅथमॅटिकल अँड ऑल दॅट स्टुडंट नाही आहोत किंवा आपण MPSCचं प्रिपरेशन केलं नाही. ज्यांनी केलं असेल MPSCचं प्रिपरेशन, ज्यांचं हे सगळं चांगलं असेल जनरल नॉलेज, तर त्यांच्यासाठी डेफिनेटली फायदा तर होणारच आहे इथे. तरीसुद्धा मग आपलं तिकडनं स्कोर जरी गेला एक 20-30 मार्काचा तर इकडे जाऊ नये याची दक्षता आपण घ्यायला हवी. मग त्यासाठी काय करायला हवं तर त्यासाठी प्रॉपरली तुम्हाला इथे ॲक्ट्स दिलेले आहे. एक ॲक्ट तुमचा खूपच जास्त मोठा आहे, दॅट इज म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो मुंबई महानगरपालिकेचा आहे. त्यानंतर CRPC, इव्हिडन्स CPC हे सुद्धा मोठे ॲक्ट्स आहेत तुमचे. मग आता एवढ्या कमी वेळात मॅडम जर लगेचच अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे आणि आपण आपल्याला चांगल्या प्रकारे तयार करू शकतो. CPC, CRPC जरी तुम्ही इकडे JMFCला तयार केलं असेल, पण हा पॅटर्न वेगळा आहे. ही एक्झामिनेशन थोडी वेगळ्या पॅटर्नने होईल. लाईक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड CPC, CRPC तर आपल्याला JMFCमध्ये विचारण्यात येणार नाही, मे बी इकडे विचारू शकतात. एनॅक्टमेंट डेट, कमेन्समेंट डेट किंवा काही अमेंडमेंट्स नवीन केस लॉज रिलेटिंग टू ह्या JMFCमध्ये इतक्या फोकस त्यावर होत नाही, पण इथे होऊ शकतो. बिकॉज जो काही पॅटर्न दिसतो आहे सध्या परिस्थितीत लॉ ऑफिसर एक्झामिनेशनचा तो हाच आहे. आपण एकदा लॉ ऑफिसर रूल जे आहेत ते महाराष्ट्र लॉ ऑफिसर यावरही भर देणार आहोत की ते पण काय आहे, त्याच्यामध्ये लिगल ड्युटीज काय आहे रिलेटिंग टू द कॉर्पोरेशन्स मॅटर, हे सुद्धा आपल्याला इथे बघावं लागणार आहे, कारण तोही इथे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्यांनी. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 हा खूप मोठा आहे. आय थिंक 528 वगैरे यामध्ये पूर्ण सेक्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. सो हा एक महत्त्वाचे पूर्ण सेक्शन आपल्याला कसे आठवण ठेवायचे, त्याची प्रोसिजर काय, एकूण 100 सेक्शन्स काय यामध्ये शेड्यूलसुद्धा दिलेले आहेत काही. तर हा पूर्ण ॲक्ट आपल्याला कंप्लीट करावा लागणार आहे आणि हा ॲक्ट कंप्लीट करायला कमीत कमी आपल्याला 10 ते 15 दिवस लागणार आहे एका लेक्चरमध्ये 2 तासाच्या. तर हा पूर्ण ॲक्ट आपण कंप्लीट करणार आहोत, कारण हा जो ॲक्ट आहे यावर 25 तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे आणि 50 मार्कासाठी हा ॲक्ट. एकच ॲक्ट तुम्हाला हा 50 मार्कासाठी दिला आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली जर हा एक ॲक्ट परिपूर्ण केला, प्रॉपरली केला, तर तुमचं 50 मार्काचा ॲव्हरेज इथे आहे. जरी 2-4 चुकले तरी 45 मार्क तुमची इथनं कन्फर्म यायला पाहिजे, अशी तुम्हाला इथे तयारी करायची. मी अगेन सांगते तुम्हाला की कुठल्याही प्रकारे इथे पुढे तुम्हाला चान्स नाही आहे. ही एक्झाम लास्ट आहे, इंटरव्ह्यू पण नाही आहे आणि काहीच नाही. त्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966चा जो आहे हा ॲक्टसुद्धा तुम्हाला इथे महत्त्वाचा आहे. पण हा ॲक्ट आणि पुढील जे काही ॲक्ट आहे यावर फक्त 25 प्रश्न येणार आहे आणि 50 मार्कासाठी आहे. म्हणजेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, त्यानंतर मुंबई शहर विकास आराखडा. आता इथे डेव्हलपमेंट रिसेंटली काय झालेलं आहे, मुंबई आराखडा ज्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट आराखडा, यामध्ये ज्या काही रिसेंट डेव्हलपमेंट झाल्या ह्याही आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर भूसंपादन लँड ॲक्वाजिशन आहे. त्यानंतर CRPC आणि CPC, इव्हिडन्स ॲक्ट, IPC आणि हे एवढे जे तुम्हाला हे 1, 2, 3, 4, 5,
6 दिलेले आहे, हे पूर्ण यामधनं फक्त 25 मार्काचं तुम्हाला येणार आहे. त्यामुळे आता काही तर माझ्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ, तेही मी आता लगेचच तुम्हाला ॲडमिशन झाल्या देऊन टाकेल आणि शिकवेंटसुद्धा नंतर. तर हेही आपल्याला बघायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये 25 मार्काचं आपलं जाऊ नये, म्हणजे 4 ॲव्हरेज आपण यातनं धरू शकतो. त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रोव्हिजनकडे येऊया, ज्यामध्ये 10 क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहे आणि ह्या 20 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यामध्ये माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे तुमचा, राईट टू इन्फॉर्मेशन RTI, यामध्ये तुम्हाला 5 मार्काचं ॲव्हरेज आहे. यामध्ये 5 मार्काचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. छोटा कायदा आहे आणि जे काही क्वेश्चन्स तुम्हाला येतील एक आपण त्याची लिस्ट काढून तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर न्यायालयीन कामकाजाबद्दल माहिती. आता हे कुठे बघणार, तर लॉ ऑफिसर्स रूल्स आहेत, महानगरपालिकेचे काय जे कामकाज असतात हे आतनं आपल्याला कलेक्शन करून मग मला तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करावं लागणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला 5 मार्कासाठी न्यायालयीन कामकाज इथे तुम्हाला येणार आहे. असे सगळा जो एक पेपर आहे तुमचा आणि गट ब मध्ये, घटक आणि घटक ब मध्ये डिवाइड केलेला, हा 200 मार्कांचा आहे. आता यामध्ये काय होतं, मराठी लँग्वेज आपल्याला एकतर इझी जात नाही किंवा आपलं मराठीतनं लॉ झालेलं नाही, मग काय करायचं मॅडम, डेफिनेटली बोथ लँग्वेजमधनं तुम्हाला पेपर येणारच असेल. आणि दुसरं म्हणजे आपण इंग्लिशमध्ये शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्याकडे क्लासला आहात तेव्हा आपण दोन्हीही लँग्वेजमध्ये इथे कन्सेप्ट क्लिअर करत असतो, दोन्हीही लँग्वेजमध्ये शिकत असतो. त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण इथे येणार नाही. हा तुमचा जर सिलेबस बघितला आपण तर या सिलेबसमध्ये आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येतं की काही कायदे हे नवीन आहे आणि जो महानगरपालिकेचा जो कायदा आहे तुम्हाला यामध्ये डेफिनेटली 50 मार्काचा ॲव्हरेज करून जायचं आहे आणि जे जनरल नॉलेज आहे यामध्ये 80 मार्काचा ॲव्हरेज करून जायचं आहे. मग CPC CRPC याच्यामध्ये 4 प्रश्न तुम्हाला येणार आहे, 25 क्वेश्चन्स फक्त, ते 50 मार्कसाठी. याच्यामध्ये अनेक कायदे इन्क्लुडेड आहे. तर यासाठी सुद्धा एवढ्या CPCला मग त्यातनं 4च मार्काचं येईल. मग 4 मार्क कसे आणि कुठून काढायचे हे सुद्धा इथे आपण एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आखून आणि प्रॉपर एक रणनीती ज्याला म्हणतो आपण एक्झाम क्रॅक करण्याची, ती नस पकडण्याची की यस महानगरपालिकेशी रिलेटेड CPCमधनं काय विचारू शकतील. मग एक्झिक्युशन प्रोसिडिंग आहे, अटॅचमेंट आहे, कलेक्टर बाय दी अटॅचमेंट बाय दी कलेक्टर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला इथे रीड कराव्या लागणार आहे आणि प्रॉपरली आठवणसुद्धा ठेवावी लागणार आहे. मग हे झाल्यानंतर तुमच्या टेस्ट सिरीजसुद्धा घेण्यात येणार आहे आणि तुम्हाला डेली ही काही MCQs मी इथे डेफिनेटली प्रोव्हाइड करणार आहे. सो हा झाला एक एक्झाम कशी क्रॅक करायची आणि सिलेबस काय याबद्दलची माहिती. कोर्सेसचे डिटेल्स तुम्ही ज्युडिशियल विंग्स ॲपवर जाऊ शकता आणि ज्युडिशियल विंग्स ॲपवर जाऊन हा जो कोर्स मी त्यात तुम्हाला दाखवते आहे BMC लॉ ऑफिसरचा, हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सिलेबस पाहता आणि स्ट्रॅटेजी पाहता तुम्हाला मी ते अत्यंत कमी फीजमध्ये प्रोव्हाइड करून देते आहे BMC लॉ ऑफिसरचा कोर्स. तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि 21 तारखेला सकाळी 8 वाजतापासून तुमचे लेक्चर्स तुमच्या सगळ्यांच्या ॲडमिशन झाल्यानंतर सुरू होणार आहे. ॲडमिशन आत्ताही सुरू आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कोर्स बाय करून. त्यामध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज, करंट अफेअर्स हे सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहे. अँड देन तुम्ही तुमची स्टडी BMC लॉ ऑफिसरसाठी सुरू करू शकता. थँक्यू सो मच.